आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे एरती माईके दुःखाची जणती नाही आदी अंती अवसाने अविनाश करी आपुले ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जणती नाही आदी अंती अवसाने तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे येरती मायके दुःखाची जणती नाही आदी अंती अवसानी विठाल विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणं नमस्कृत्यं नरश्चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः उदो बोला अंबाबाई माऊली तेने विनय जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जणती नाही आदी अंती अवसाने प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडला आहे वैराग्याचे महामेरू संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा असून सुंदर चार चरणाचा अभंग खास तुम्हा देव संतांच्या सेवेसाठी विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे तुकोबाराया यावत प्राणी मात्राला यावत जीव मात्रांच्या कल्याणाचं साधन सांगतात. तुम्हाला मला प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग सुखी होण्यासाठी आणि ही एक साधन तुकोबारायांनी आज सांगितलंय. म्हणाले तुम्हाला सुखी व्हायचंय ना, तुम्ही येनकेन प्रकारे सुखी होऊ पाहता ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो तो साधन फार सोपं आहे. कोणतं म्हणाले, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नो हे. जर देव तुम्ही आपला करत नसाल तर तुम्ही कितीही आणि त्या ठिकाणी अन्न साधनाने सुखी होऊ पाहत असाल, परंतु तुम्ही सुखी होणार नाहीत. म्हणून त्याकरिता तुम्ही काय करा, सुखी व्हायचं असेल तर आपला तो देव एक देव आपला करून घ्या.
तुम्ही ज्या गोष्टीला आपलं आपलं म्हणता, ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस राबता ना, त्या सर्व आणि त्या ठिकाणी दुःखाला जन्म देणाऱ्या आहेत. येरती मायके दुःखाची जनती नाही अदिअंती अवसानी. त्याच्यात पहिलंही सुख नव्हतं, मध्येही सुख नाही आणि अंती सुद्धा सुख असणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर त्या ठिकाणी देव आपलासा करायचा असेल तर त्यासाठी परत तुकोबा फार सुंदर आणखी सांगतात की देव आपला होण्यासाठी काय करावं लागतं. देवाचा स्वभाव सांगतात की तो अविनाशी करतो, त्याच्यासारखा करतो, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं. म्हणाले त्याच्यासाठी पिस लागल्यागत भजन करावं लागतं. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि मग जेव्हा तुमच्या मनाला पिस लागेल, देव तुमचा होईल, मग त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुन्हा मरावं लागणार नाही. एकदाचा हा जन्म संपला की परत जन्माला यायचं काम पडणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुकोबारायाच्या परमपावन पुनीत वाणीला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो येणेप्रमाणे. आपल्या परमपावन पुण्यक्षेत्री पाचोरा या शहरामध्ये गावामध्ये गतानुगते चालत असलेला सप्तवर्षामध्ये आणि त्या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या ठिकाणी ज्यांच्याकरवी ही सप्ताहाची संपन्नता आहे हे मला तुम्हाला काही सांगायची गरज नाही, आहे का नाही. आपल्या येथील सुकन्या ज्यांच्या परिचय उभ्या महाराष्ट्राला आहे, अनाथाची माय म्हणून ज्यांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला आहे, असे आपल्या येथीलच आदरणीय परमार्थ सर्वच करतात. हो, आहे की नाही. परमार्थाची माणसं लेबल लावून फिरतायत, पण खरंच परमार्थ करतात का हे विचार करण्याची गोष्ट आहे. पण परमार्थ करण्यासाठी सर्वस्व झोकून द्यावं लागतं, सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. आणि आदरणीय ताईच्या जीवनातून आपण ते पाहतो आहे की 32 अनाथ लेकरांना सांभाळणं तुमच्या माझ्यासारख्याला एक लेकरू घरामध्ये सांभाळल्या जात नाही, नाही का. सुट्टी जर असेल तर माय बापाला वाटतं की मास्तरांनी सुट्टीच का दिली, आजही शाळा असती तर बरं झालं असतं. कारण लेकरांचा उपद्व्याप तुम्हाला मला सर्वांना माहीत आहे. आणि एवढी सगळी लेकरं आई बनून आणि त्या ठिकाणी ताई मोठ्या अंतःकरणाने, सुपासारखं अंतःकरण म्हणावं लागेल त्यांचं, त्या अंतःकरणाने त्या सर्वांचा सांभाळ करतात, मायेनं प्रेमानं किती. आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरची स्नेह आहे. कोण जेवलंय काय, कोण झोपलंय काय, कोण कुठं गेलं काय, कोण कुठं गेलं काय. म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की अशा संत काही कपड्यावरून ठरवता येत नाही. संत हा कृतीचा विषय आहे. संत हा अंतःकरण वृत्तीचा विषय. ज्याचं अंतःकरण विशाल असेल ना त्याला संत म्हणा. कपड्यावरून संत ठरवणारे तुम्ही आम्ही माणसं. खऱ्या अर्थानं आम्हाला अजून संत कळालेच नाही. माझ्या ज्ञानोबारायांनी अवघ्या विश्वाला आपलं म्हटलं, नाही का. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, ज्ञानेश्वरीची पारायण करणारी तुम्ही माणसं आहेत. ताईंनी सांगितलं की आमच्या पाचोरा शहरामध्ये 13 सप्ते होतात म्हणून. याचा अर्थ तुम्ही बहुश्रुत आहात. सर्व पाचोऱ्याचीच आहेत का खेड्यापाड्यावरचे आहेत? पाचोऱ्यातले किती माणसं आहेत तिथे? पांडुरंगा विठ्ठल म्हणून आदरणीय ताईचं कार्य खऱ्या अर्थानं त्या कार्याला नमस्कार करावा, सलाम करावा, एवढं मोठं कार्य आहे. जसं माझ्या माऊलींनी प्रत्येकाला आपलं म्हटलं, कुणाचाच अव्हेर केला नाही. कोणी या कोणत्या जाती, जर तुम्ही पाहिलं तर बहुसंख्य संतांची मांदियाळी निर्माण करणारे ज्ञानोबाराया कोणत्याच जातीचा विचार केला नाही.
विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. जसं ज्ञानोबारायांनी कशाचाच विचार केला नाही, तेनेप्रमाणे दिदींचं कार्य आहे अतिशय. आणि त्या ठिकाणी खूप सुंदर, मला आल्यानंतर खूप, आता माझं 2रं वर्ष आहे, माझी आज तब्येत बरी नाही, पण आल्यानंतर जो त्यांच्या स्नेहाचा ओलावा मिळाला आणि मला एक प्रकारची ऊर्जा जाणवली. अगदी त्यांच्या मुलीसुद्धा त्यांच्यासारख्याच आहेत. आणि म्हणून अतिशय हे सगळं गोड वातावरण आहे, गेल्या 7 वर्षापासून इथे संपन्न होतंय. आदरणीय महाराजांची तेवढीच आणि त्यांना साथ आहे म्हणून नव्हे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. हे का नाही, रथाला 2 चाकं असतील तरच रथ चालणार आहे, अन्यथा एक चाक चांगलं असेल ना, एकाच जर का त्याला काय म्हणतात, चाई काय म्हणतात ते पडतं, ते चाईच म्हणतात का? चाकाला काय असते ते गुंतवून ठेवण्यासाठी? आरवी पुठे. अच्छा, आपली मराठी अशी आहे की 7-8 किलोमीटरवर गेले की भाषात बदल होतो. आमच्या इकडे चाई म्हणतात त्याला, म्हणजे ते चाक गुंतवून ठेवते ते ह्याच्यामध्ये, त्याला चाई म्हणतात. तुमच्या इकडे आरे पोठे म्हणतात. आकाश तो पण ते असं घालतात ना ते. हा, खिळी. विठ्ठल आणि म्हणून आदरणीय महाराजांची त्यांना तेवढीच दमदार साथ आहे. या दाम्पत्या करवी अतिशय सुंदर आणि त्या ठिकाणी नयन मनोहर हा कार्यक्रम, दैदिप्यमान कार्यक्रम, राज्यस्तरीय महिला सप्ताह. औचित्यही एवढं चांगलं आहे की माझ्या ज्ञानोबारायाच्या संजीवन समाधीचं औचित्य आणि मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य. अर्थात तुम्ही सगळेजण लक्ष्मीची पूजा करता ना, वैभव लक्ष्मी. कोणती कोणती लक्ष्मीची करतात? कुणी वैभव लक्ष्मीची करतं गुरुवार, कुणी शुक्रवार करतं, हे की नाही. हा महिना वास्तविक देवाने सांगितलं विभूती योगामध्ये की मी मार्गशीर्ष महिना माझं स्वरूप आहे, परंतु त्याच्यामध्ये विशेष वर लक्ष्मीला दिलेला आहे, कारण तिची जो जो उपासना करतो त्याला धन कनक संपन्नता प्राप्त होते. म्हणून या महिन्याचा 12 महिन्यातही मार्गशीर्ष महिन्याचा विशेष लौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल अर्थात नुसतं ताई आणि महाराजांच्याकडून झालं नसतं, तुम्ही जर आला नसतात तर, आहे की नाही, तुमचीही उपस्थिती, तुमचंही सहकार्य या कार्यक्रमाला असेलच, हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही. तुमच्या भरगच्च उपस्थितीवरून कळतंय की तुम्ही या कार्यक्रमावर प्रेम करणारे आहात. रसिकता जागी असली पाहिजे, नाही का? बोलण्याचा भाव, बोलण्याचं मर्म जर कळालं तर मग टाळ्या वाजवा म्हणाव्या लागत नाही, आपोआप टाळ्या वाजतात, नाही का? एकदा आदरणीय ताईसाठी आणि सरांच्या महाराजांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाचं वैभव यावर्षी अधिकच द्विगुणित झालंय. आदरणीय महिला वारकऱ्यांमध्ये विशेष आणि त्या ठिकाणी महत्वाचं स्थान, गानक्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, महिला गायिकांमध्ये ज्यांचं अग्रस्थान आहे, तशा सुवर्णाताई गिरी. सुवर्ण कुणाला आवडत नाही? आता भाव वाढलाय म्हणून काय झालं, पण सोन्यावर प्रेम करणारे सगळेच आहे की नाही? तुम्ही करताना या सोन्यावर प्रेम, एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आदरणीय दिदी ईश्वरी दिदी, आदरणीय महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत, या सर्व लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी आहेत. आदरणीय महाराज आहेत, संवादिनीची साथ द्यायला आदरणीय महाराज आहेत. इंद्रो वादिन मृदंग असं म्हटलंय भागवताने. इकडून महाराजांचे ताईंचे चिरंजीव आहेत. या सर्वांच्या सन्मानार्थ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या फार अगदी कंजूसपणे वाजतायत. तुमच्या इकडे सध्या निवडणुका वगैरे लागलेल्या आहेत का? जिल्हा परिषदच्या वगैरे सभागी पाहिले का? गेले का तुम्ही सभेला कुठे?
त्यांची माणसं असे काही काही ठिकाणी पेरलेले असतात बघा, ते टाळ्या वाजवायला लागले की बाकीचे लोक टाळ्या वाजवतात. इथे तशा टाळ्या वाजवायच्या नाही, इथे कुणाचं तरी कौतुक करायचंय, कुणाच्या तरी कार्यक्रमाची प्रशंसा करायची, त्याच्यासाठी उदात्तपणे टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर नव्हे, सकल प्रांतामध्ये पोचवण्याचं सर्वात चांगलं साधन जर कोणतं असेल, माध्यम जर कोणतं असेल, तर ते यूट्यूब चॅनल आहे. कीर्तन जर लोकप्रिय करण्यामध्ये कोण सर्वात जास्त पुढे असेल तर ही यूट्यूबवाली मंडळी आहे. आता वास्तविक त्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला वर्णायचं हे त्यांना चांगलं जमतंय, आणि त्यामुळे दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय नाव आहे आपल्या यूट्यूबचं? ज्ञानी यांची माऊली. वा वा, नावही फार सुंदर आहे. सर्वजण त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, है ना, आणखी काय कमेंट करा, पाहायला विसरू नका. पुन्हा पुन्हा ताईंचा हा कार्यक्रम जर तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दादाचं चॅनल तुम्ही आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वारंवार हा कार्यक्रम पाहिला जाईल. विठ्ठल विठ्ठल सर्व कार्यक्रम अतिशय आखीव रेखीव आहे, सुंदर आहे, अगदी श्रोत्यापासून गात्यापर्यंत, वाजवत्यापर्यंत, सर्वांच्या पर्यंत. पण सर्वांचा प्राण आहे एक, आहे का नाही? जर ते नसतील तर या कार्यक्रमाला आणि त्या ठिकाणी बोलणाऱ्याला बोलता येणार नाही, गाणाऱ्याला गाता येणार नाही, वाजवणाऱ्याला सुद्धा वाजवता येणार नाही. असं कोण आहे बरं? सिस्टीमवाले दादा. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. त्यांचं ऑपरेटिंगही गोड आहे आणि त्यांचं हसणंही गोड आहे अतिशय, आणि त्या ठिकाणी ज्याला जे पाहिजे ते आहे रे. आता कुठे कुठे कसं होतंय, आता बेबीला गंज बेस पसंत आहे, पण देणारा देतच नाही, तर मग करायचं काय, नाही का? विठ्ठल असो. तुकोबारायाच्या परमपावन पुण्य वाणीला स्पर्श करण्यापूर्वी तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी वंदन आहेत. त्याचप्रमाणे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, आदिशक्ती मुक्ताबाई, श्री संत जनाबाई, श्री संत बहिणाबाई, शांती ब्रह्मनाथ बाबा, प्रेममूर्ती नामदेवराय, श्री स्वामी समर्थ गजानन महाराज आदी करून सकल साधू संतांच्या मांदियाळीला माझा साष्टांग प्रणिपात आहे. माझ्या माता लक्ष्मीच्या आणि भगवान पांडुरंगाच्या या धर्म दरबारामध्ये उपस्थित तुम्ही सर्व साधू संत, ज्ञानवंत, गुणवंत, वयोवृद्ध, तपवृद्ध, सर्व लहान थोर श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे. भगवान नारदासह या नारद गादीला त्रिवार वंदन करून आजच्या सेवेला आरंभ करू. विठ्ठल हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जणती नाही, आधी अंती अवसाने. तुम्हाला मला सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. सुखाचा पत्ता संतांनी सांगितला, पण तुम्हाला मला संत अभ्यासायलाच वेळ नाही. आम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो, या राज्याला, या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलेलं आहे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारानं आमची भूमी एवढी उन्नत झालेली आहे म्हणून सांगू तुम्हाला. माणसाला व्यवस्थित जीवन जगायचं असेल, व्यवस्थित त्याला संसार करायचा असेल, व्यवस्थित संसारिक सुख अनुभवायचं असेल, आध्यात्मिक सुख अनुभवायचं असेल, तर संत विचाराची कास माणसाने धरली पाहिजे. आमच्या साधू संतांनी संसारही शिकवला. का म्हणाले, गृहस्थाश्रमामध्ये अर्थात संसारी माणसालाही सुखी होण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी 2 नंबरचा जो पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, नाही का? मग 2 नंबरचा पुरुषार्थ जो आहे तो माणसाला सुखी करतो.
असा आपल्या सर्वांचा कसा आहे, कयास आहे. आपल्या सर्वांची फार आणि त्या ठिकाणी गोड समज आहे की पैसा असेल तर माणसं सुखी होतात. म्हणून तुम्ही आणि मी सुख मिळवण्यासाठी पैशाच्या मागे धावतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, धावतो पैसा आणि त्या ठिकाणी जमा करतो. पैशाला पैसा, पैशाला पैसा, पैशाला पैसा, हे का नाही. एक फार सुंदर मराठीमध्ये म्हण आहे बघा, बँकेमध्ये कोटी आणि लुगड्याला धोत्राला 17 गाठी, हे का नाही. जो पैसा जमा केला त्याचा उपभोग न घेता फक्त आमचा परिग्रह चाललाय, साठवणूक चालली, म्हणून आम्ही आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आमच्याजवळ पैशाचं गाठोडं आहे म्हणून आम्ही सुखी आहोत. तुमचं गाठोडं चोराला माहिती झालं आणि त्याने आज त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन ती चोरी केली. तुम्ही सुखीच आहात ना. जन्मभर तुम्ही धावलात, संचय करून ठेवला, परिग्रह केला, परंतु त्याचं सुख आणि त्या ठिकाणी त्याचा उपभोग न घेता तुम्ही त्याची फक्त साठवणूकच करत राहिलात. श्रीमद भागवत कोणी ऐकलंय? ऐकलं असेलच. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. त्याच्यामध्ये मधमाशीला गुरु करतात. का गुरु केलं मधमाशीला? मधमाशीपासून काय शिकण्यासारखं आहे की तिला गुरु करावं? तिच्याकडे जसं तुम्ही आणि मी पैसा साठवून ठेवतो तशी ती सुद्धा रानोमाळ हिंडते, या फुलातला मध, त्या फुलातला मध, त्या फुलातला मध आणते, पोळीमध्ये साठवते, पण कधी सुद्धा मधाची गोडी कशी आहे कधी चाखून पाहत नाही. परिणाम तुमच्या माझ्यासारख्याला खोकला व्हावा, डॉक्टरांनी सांगावं की बाबा त्याला मधाचं बोट चाखायला द्या, म्हणून आम्ही मध शोधायला जातो. एक धूर करायचा, एक गौरी घ्यायची, धूर करायचा आणि त्या पोळी खाली धरल्यानंतर सगळ्या माशा रानोमाळ जातात, आहे की नाही. तुमचं माझं तसंच आहे. आम्ही या ठिकाणी एवढी आणि त्या ठिकाणी साठवणूक केली, कुठं 5 रुपयाची पावती फाडली नाही, कुठे देणगी दिली नाही, कुठं आमचा पैसा सदाचारासाठी आम्ही वापरला नाही, फक्त आणि परिग्रह संग्रह केला. आणि घरात पिवळ्या पायाची सून आली, तिने धूर केला आणि मग म्हातारी चहाला सुद्धा कशी आहे मग, चहा सुद्धा स्वतःच्या हाताने करता येत नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्यामध्ये क्षमता आहे ना तोपर्यंत दान धर्म करायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल आपला विषय होता पैशाने जर माणसं सुखी झाली असती तर पैशावाल्याला गोळ्या खायची गरज पडली. त्यांना झोपीसाठी गोळ्या खाव्या लागतात. याचा अर्थ पैसा सुद्धा माणसाला सुखी करू शकत नाही. सुखी होण्याचे आम्ही अनेक साधनं आणि त्या ठिकाणी कुणाला या साधनाने सुख आहे तर कुणाला त्या साधनाने दुःख आहे. आता इथे फार सुंदर कार्यक्रम चालू आहे. आता इथे नसेल पण आम्ही शहरामध्ये राहतो, भर वस्तीमध्ये. आमचाही कार्यक्रम फार असा सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला त्या कार्यक्रमाची आवड आहे त्याला अतिशय सुख आहे त्याच्याबद्दल. पण ज्याला आवडच नाही, 5-5 केसी आहेत माझ्यावर. कशाच्या? लाऊडस्पीकर वेळेपेक्षा अधिक चालवल्याबद्दल दरवर्षी लोक येतात, तक्रार करतात. 5-10 मिनिटं सुद्धा उशीर चालत. बाकी इतर गोष्टीला धिंगाण्याला वेळ आणि त्या ठिकाणी लोकांना आवड आहे, पण परमार्थाच्या बाबतीमध्ये समाज अजूनही वृक्ष आहे. ज्याने आमचा उद्धार होणार आहे, ज्याने आम्हाला सुखाचा मार्ग मिळणार आहे, त्याच्याबद्दल आम्ही उदासीन आहोत. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. विठ्ठल आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. प्रत्येक प्रांतावाईज वेगवेगळी नावं आहेत, पण कोणत्याच आणि त्या ठिकाणी राज्याला महा हे नाव लागलेलं नाही. केवळ महाराष्ट्र सोडला तर महागुजरात, महाकर्नाटक, ऐका नाही म्हणाले, फक्त महाराष्ट्रालाच. का आहे इथे संत आहेत, नुसते संतच आहेत का? नाही म्हणाले. त्याच्यापेक्षा एक आणि त्या ठिकाणी विशेष गोष्ट या ठिकाणी आहे. कोणती? म्हणाले 9 खंड सांगितले आमच्या पृथ्वीचे आणि त्याच्यामध्ये आम्ही जम्बू नावाच्या द्वीपामध्ये राहतो. या जम्बू द्वीपाला एवढं महत्व आलंय. कशामुळे?
हरी जम्बू या द्वीप माझी एक पंढरपूर गाव गा. द्वीप माझी एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाला काही भोजन मागाया. हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. जम्बू नावाच्या द्वीपामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण राहतो, तिथे आमचा भगवंतही राहतो. म्हणून महाराष्ट्र नाव ठेवण्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे. इथे देवही आहे आणि संतही आहे. म्हणून या राष्ट्राचा लौकिक सर्व भारतामध्ये अधिक आहे. विठ्ठल मग असा पंढरपूरला राहणारा तो पांडुरंग. जर तुम्हाला असं वाटतंय ना सुखी व्हायचं आहे तर देव तो आपला झाला पाहिजे. आम्ही संसाराला आपलं म्हणतो म्हणून तुम्ही आणि मी सुखी व्हायला तयार नाही. संसाराने आतापर्यंत कुणालाच सुखी होऊ दिलं नाही. कबीरजी त्याचं वर्गीकरण करत असताना संसारामध्ये कशी माणसं आहेत त्याचं वर्गीकरण केलं. हरी कोई मन दुखी कोई तन दुखी कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम को दास. कुणी मनाने दुखी आहेत, कुणी तनाने दुखी आहेत, कुणी धनाने दुखी आहेत. मन दुखी म्हणायचं कुणाला? मनदुखितांचा एक वर्ग आहे. दुसऱ्याचं सुख ज्याला पाहावत नाही त्याला मनदुखी म्हणावं. पण कबीरजींना हे अभिप्रेत नाही. कबीरजी म्हणतात ज्याला संतती नाही ती माणसं कितीही आणि त्यांना बाकीची समृद्धता त्यांच्याकडे असेल, सुबत्ता त्यांच्याकडे असेल, पण तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये सौख्य वाटत नाही. का? त्यांना असं वाटतंय की पोटी पुत्र संतती असायला हवी आहे, वंशाला दिवा पाहिजे. अशी माणसं मनाने दुखी आहेत. कोई तन दुखी, कुणी तनाने दुखी आहेत. तुमच्या पाचोरच्या पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी याचे 5-5 इथे आहे का नाही शुगर मिल मला माहिती नाही, पण शुगर मिल आहे त्याच्याकडे. परंतु 5-5 साखरेचे कारखाने असून सुद्धा एक दाना सुद्धा खाता येत नाही. कशामुळे? शुगर नावाचा रोग झाला. याला काय म्हणावं? तनदुखी म्हणावं. आणि कुणी धनदुखी आहे. या सर्व पंचक्रोशी मधल्या एवढं पहिल्याला मुलबाळ नाही म्हणून तो दुःखी आहे, दुसऱ्याचं शरीर चांगलं नाही म्हणून तो दुःखी आहे, तिसऱ्याला आणि त्या ठिकाणी मुलबाळही आहेत. मुलबाळ किती? त्याच आणि त्या ठिकाणी सांगत असताना फार सुंदर एका शायराने म्हटलंय.
हरी मुर्गी जने पुत घने आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. एवढ्यात कुणी शाळेचा ड्रेस मागतय, कुणी ट्युशनची फी मागतय, कुणाच्या डोक्याला तेल नाही, कुणाला दप्तर नाही. एवढी झालीत, खंडीवर पेंडी त्याला म्हणतात. एवढी मुलं आहेत. पहिल्याला मुलं नव्हते म्हणून त्याला दुःख आहे, दुसऱ्याला शरीर चांगलं नाही म्हणून त्याला दुःख आहे. याचं शरीर एवढं चांगलं आहे, तुमच्या पंचक्रोशीतल्या सर्व विहिरी यांनी खोदल्या. याच्या डोक्यावरचं ते कुदळ आणि फावडं उतरलंच नाही. शरीर एवढं बलदंड आहे, परंतु तरी सुद्धा आणि त्या ठिकाणी काय खावं त्याच्यातच त्याला जर का व्यसन असेल तर संध्याकाळी काय खावं. कमाई केली ती सगळी जर व्यसनामध्ये जात असेल तर त्याला काय खावं याची पंचायत असते. हा धन दुःखिताचा वर्ग आहे. विठ्ठल सुखी कोण आहेत? सुखी सुखी राम को दास, सुखी संत आहेत. म्हणून श्री महाराजांनी सुखाचा पत्ता सांगताना सांगितलं, सुख वसे एके ठाई बहु पायी संतांच्या. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर तुम्ही संतांची शरणागती पत्करली पाहिजे. शरणागत भावाने संतापर्यंत जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला संत सुखी करण्याचे आणि त्या ठिकाणी पूर्णत्वाने संत आपल्याला सुखी करतात. विठ्ठल बघा, संतांनी आम्हाला सर्वतोपरी सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात माणसं दुःखाला कारण कशाने ठरतात? जर तुमची वाणी तुमची गोड नसेल तर तुम्हाला नित्य भांडणाला तोड द्यावं लागत असेल, आहे का नाही? जर तुम्ही गोड बोलत नसाल तर नित्य तुम्हाला कुणाशी तरी वाद करावा लागतो. अशा माणसाला नुसता वाद करून होत नाही. याचे दोन खाय त्याचे दोन खाय, आहे का नाही? त्याला तेवढ्यावर थांबतंय का? कशाचा परिणाम आहे? केवळ वाणीचा. म्हणून माझे ज्ञानोबाराया बोलणं शिकवतात. संत कसे आम्हाला सुखी करतात याचं आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं की तुला सुखी व्हायचं असेल, सर्वांच्या अंतःकरणावरती तुला आणि त्या ठिकाणी राज्य करायचं असेल, सर्वांचं प्रेम मिळवायचं असेल तर तू कसं बोललं पाहिजेत? हरी साचानी मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आहे का नाही? तुम्हाला जर कुणाकडून काही घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जे आणि त्या ठिकाणी शब्द उच्चार करणार आहात त्या शब्दामध्ये प्रेम असलं पाहिजे, विनयता असली पाहिजे, शालीनता असली पाहिजे, तर पुढचा माणूस तुमचं ऐकणार आहे. तुम्ही आता पाहिलं जे आणि त्या ठिकाणी उमेदवार आहेत, आहे का नाही, ते निवडून आल्यानंतर मग मात्र त्यांच्याकडे, आहे का नाही, पण आता जोपर्यंत तुमच्या दारी यायचं तेव्हा इतकी विनयता त्यांच्यामध्ये आहे की बाबा आमच्याकडे पहा बरं, आम्हाला आशीर्वाद द्या बरं, आमच्याकडे लक्ष द्या बरं. आणि त्याच्यामुळं काय आमच्या मनावर त्याचा परिणाम होतो ना, आम्ही त्यांना शिक्का मारतो. आणि मग नंतर आपल्याला माहीतच आहे ते निवडून आल्यानंतर त्यांचा काय असतो तो थाट. इथं न बोललेलंच बरं. परिणाम मला सांगायचा आहे हा वाणीचा परिणाम आहे. तुम्ही मी संसारी आहोत. संसारामध्ये जर पैसे नसतील तर संसारामध्ये सौख्य आपल्याला प्राप्त करता येणार नाही. आपल्याला जर त्या ठिकाणी भौतिक सुबत्ता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर माणसाकडे पैसा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझे तुकोबाराया संसारी माणसाला शिकवतात, अरे बाबा तुला पैसा पाहिजे ना, तुला धन जोडावंच लागणार आहे, पण कसं जोडोनिया
वाटत असेल त्याच्यासाठी धनाची गरज आहे, परंतु धन मिळवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जिथे जिथे आणि तुझ्या धनाची गरज आहे ना, तिथे तिथे तुला वेच अर्थात खर्च करता आला पाहिजे. आणि मग त्याने काय होईल म्हणाले, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. उत्तम अर्थात उत्तम योनी ही देवांची आहे, त्यांना जे सौख्य प्राप्त आहे ना ते सौख्य तुला प्राप्त होईल. पण कशाने म्हणाले, उत्तम व्यवहाराने जर तू धन जोडणार असशील तर, कुणाचे मुंडके मोडून, कुणाला तरी फसवून, कुणाला गंडवून जर तू धनाची प्राप्ती करत असेल तर मग मात्र त्याचा परिणाम अतिशय वाईट सांगितलेला आहे. म्हणून संसारामध्ये सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्यासाठी धनाची गरज आहे. म्हणून तुम्ही आणि मी तुकोबारायाच्या या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं. तुकोबाराया म्हणतात, धनवंताला की बहुमान्यता आहे जगी. अरे तुमच्याकडे जर पैसा नसेल ना, तुम्हाला कुत्र सुद्धा तुमच्या जवळ येत नाही. त्याच्यासाठी माणसाकडे धनाची आवश्यकता आहे. म्हणून माणसं रात्रंदिवस धनाच्या मागे लागले. परंतु पुढे महाराजांनी सूचित केलं, अरे बाबा तुम्ही धन 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 तुम्ही कमाई करून किती कराल? करोड, 2 करोड, 5 करोड, 10 करोड, 100, 200 करोड. त्याच्यासाठी तुम्हाला राजकारणात यावं लागेल, मग तुम्हाला 100, 200 करोडची प्रॉपर्टी जमा करता येणार आहे. पण सर्वसामान्य माणसं करोड, 2 करोड, 5 करोड आधी तिथपर्यंत आमची मजल जाईल. पण महाराजांनी सूचित केलं, अरे तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. अरे ज्या धनासाठी तुम्ही रात्रंदिवस पळता आहे ना, या धनाला आणि त्या ठिकाणी रावणा इतके आपण सुखी आहोत का हो? रावणा इतकं आपल्याकडे सोनं आहे का? 7 कांचनाची, त्याच्याकडे 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची आहेत. मग तांब्या पितळाची तर धातूची तर सोडा. असा असणारा रावण त्याने सुद्धा कवडी सोबत नेली नाही. तुमच्या माझ्या कपाळाला रुपया पहिल्यांदी लावत होते, आता तेही लावत नाहीत लोक, आहे का नाही? पहिल्यांदी लावायचे रुपया, माणूस मेल्यानंतर रुपया कपाळाला लावायचा. आता तीही प्रथा मला असं वाटतं की कुठे कुठे आपण जातो एखाद्या भागामध्ये आहे, पण आमच्या इकडं फार आता ते राहिलेलं नाही. तुमच्या इकडचं मला माहिती नाही. म्हणून इथे तुकोबाराया म्हणतात की तुला असं वाटतंय ना धनाधिकानी मी सुखी होईल, परंतु तुला त्याने सुखी होता येणार नाही. रावणाकडे बघ, धनाने जर सुखी होता आलास तर रावणाला आणि त्या ठिकाणी मागे कोणी दिवा लावायला उरलं नाही. मग असं असताना तुझं जरी मिळवलं असलं तरी संगे न ये रे लंगोटी. लंगोटी सुद्धा आणि त्या ठिकाणी सोबत ती जळून जाते. आणि म्हणून कितीही श्रीमंत असला तरी घरात आतापर्यंत कुणी त्याला आंघोळ घातली नाही, ऐका नाही, त्याला बाहेरच आंघोळ घातल्या जाते. ते पाणी सुद्धा माणसं लवकर ओलांडत नाही. नाही म्हणाले ते मड्याचं त्याला आणि आंघोळ घातली त्या पाण्यावरून जाऊ नका, एवढं त्या ठिकाणी माणसाचं हे आहे. आणि म्हणून माणसं धनासाठी एवढं धाव 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 करतात आणि धन मिळवतात. म्हणून तुकोबाराया म्हणतात, अरे बाबा तू एवढा जरी आणि त्या ठिकाणी धावत असला तरी सुद्धा तू बाकी इतिहासाकडे बघ ना. पौराणिक इतिहासाने सांगितलं, या अनेक उदाहरणं आहेत आपल्याला की धनाने आतापर्यंत कुणालाही त्या ठिकाणी सुख दिलं नाही. मग सुखी तुला व्हायचं असेल तर काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या
सांगतात तुकोबराया, तुला जर सुखी व्हायचं असेल तर आज त्या ठिकाणी तुला देव आपलासा करावा लागेल. पण किती म्हणाले? एक. आपुला तो एक देव करून घ्यावा. एक देव आपलासा करायला सांगितलंय. आता हे भक्तीचं लक्षण आहे. भक्ती अनन्य असली पाहिजे. भक्तीचं लक्षण सांगत असताना नारद म्हणतात, अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अन्य अर्थात इतरांचा विचार जिथे होत नाही, फक्त एकाचा विचार जिथे होतो त्याला अनन्य असं म्हणतात. आता तुम्ही आणि मी, आम्ही भक्ती करतो. भक्तीचं लेबल लावून आम्ही तुम्ही सर्वच जण, आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतंय मी भक्त आहे, मी भक्त आहे, मी भक्त आहे. सर्वच जण भक्ती करतात. पण तुमची आणि माझी भक्ती कशी आहे सांगू तुम्हाला? एक आहे का अनेक आहे? आमची भक्ती एका पांडुरंगाची आहे का विविध देवतांची आहे? नाही म्हणाले, आमची 12 गणित बदलते ना. आता सोमवार असेल तर कुणाची भक्ती करतात? एक लोटा जल सब समस्या का हल, है ना. भगवान भोलेनाथाला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पाणी घालणारी माणसं आहेत. आता त्यांचं अंग कधी आणि त्या ठिकाणी रात्रंदिवस वाळतच नाही, एवढी आमच्या भक्ती. पण कधी नाही म्हणाले, मंगळवारी घालता का तुम्ही पाणी? नाही नाही, सोमवारीच. ज्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी भोलेनाथाचे आहे का नाही. आणि मग भोलेनाथाची भक्ती, आणि तो जर का याचा असेल श्रावणातला सोमवार असेल तर मग विचारूच नका. शेतामध्ये तुम्ही बेलाचं झाड लावलं नाही, पण याच्या शेतात जाय, त्याच्या शेतात जाय, त्याच्या शेतात जाय, आहे का नाही. बरं, बेल बायांना तोडायला चालत नाही. शास्त्राने मला आणि त्या ठिकाणी कुठे कुठेच बायांना प्रतिरोध केलाय. हे जरा मूळ शोधलं तर कुठेच काही नाही बरं का. परंतु मग बेल कुणाला सांगितलं नाही, मग आमच्या ह्यांना बेल ते तसे आणतात का? किती वाहतात तुम्ही पानं बेलाची? 108 बरोबर. मग मालकाला सांगितलं जातं, मालक कुऱ्हाड घेऊन जातात, डांगी तोडून आणतात, 108 बेल काढून घ्यायचे आणि बाकीचं हे का नाही. माझे तुकोबाराया म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आम्ही निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. खरंच देवाला आणि त्या ठिकाणी आनंद वाटेल ना. अशी जर आमची भक्ती असेल का, आणि त्या ठिकाणी भोलेनाथांनी बिल्वपत्राचं वेष्टन आपल्यावरती करून घेतलं, त्याला काही कारण आहेत. जेव्हा समुद्र मंथनातून विष निघालं, बिल्व या वनस्पतीमध्ये शीतलता हा गुण प्रधान असल्यामुळे त्यांनी अंगावरती ते वेष्टन घेतलं. ती परंपरा पुढे चालत आली. पण परंपरा चालत असताना वाहिलंच पाहिजे, कारण त्याला बेलाच्या पानाची आवड आहे, आपण त्याला दिलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी झाडाची फांदी तोडण्याची गरज नाही. त्याच्याऐवजी जर तुम्ही तांब्याभर पाणी तिथे जर बेलाला नेऊन घातलं ना, तर याच्यापेक्षा महादेवाला दुसरा कोणताच आनंद होणार नाही. बेलाची पानं तोडण्यापेक्षा बेलाला पाणी वाहण्याचा जर नियम धरला तर भोलेनाथ सर्वाधिक प्रसन्न होतील. म्हणून सोमवार असेल तर आम्ही महादेवाची भक्ती करतो. जटाटवी गलजल प्रवाह पावितस्थले गले वलंबलंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डं निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं. ऐका नाही. मग मंगळवार आल्यानंतर, मंगळवार किती धरतात? नाही म्हणाले, 5च धरावे लागतात. ते काय अधिक चालत नाही का देवीला? नाही नाही नाही, 5च धरण्याची पद्धत आहे. आणि मग मंगळवार असली तर कुणाची भक्ती करता तुम्ही? लख पडला प्रकाश दिवट्या, आहे का नाही. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती, बोध ज्ञानाचा पातळची उद उद भगवनाची आरती म्हणता ना तुम्ही? देवीची आरती म्हणता की नाही? तुमची आयराणी भाषा आहे, मराठी कळते ना तुम्हाला? काय आहे आरती?
दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय देव. न कळत तुम्ही काय मागता देवीला? वारी वारी वारी, काय वारी? जन्म मरणाते वारी, आहे का नाही? न कळत आपण देवाला ते मागतोय, त्या आदिशक्तीला मागतोय की आम्हाला हे जीवन शेवटचं होऊ दे, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं काम पडू देऊ नको, पुन्हा पुन्हा आम्हाला दुःख आणि त्या ठिकाणी गर्भवासाचं एवढं कठीण दुःख आहे ते पुन्हा पुन्हा मिळू नये, ही प्रार्थना त्या आरतीद्वारे. आरतीचा अर्थच आहे आर्त भक्ती, आणि देवाला सर्वाधिक प्रिय आहे आर्त भक्ती. आणि म्हणून मंगळवारी भगवती आणि बुधवाराला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि नाम नामा नाही माझा, आणि नामे माझ्या पांडुरंगाचे केले जातात. आणि तेव्हा मात्र मग एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही, आता बाकीच्यांचा विचारच नाही. तिथे देवाला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्याकरिता भक्ताने सुद्धा कधीतरी सांगितलं पाहिजे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या माऊलीने सांगितलं देवाला, हे का नाही? हरी तुझी आन वाहीन गा देवराया, देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा, कानडिया, कानडिया विठोबा, कानडिया, 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 कानडिया. हा बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. बुधवार पांडुरंगाचे आणि गुरुवार आलाय तर नाही म्हणाले, मग गुरुवार तर गुरुला समर्पण आहे, हे काय? श्री गुरु सारिखा असता पाठीरे राखा, इतरांच्या लेखा कोण करी. आणि शुक्रवार तर मग सर्वात अवघड आहे शुक्रवार आहे. तुम्ही धरता का? कुणी आहे का शुक्रवारचं व्रत करणार? ऐका नाही, शुक्रवारचं व्रत एवढं अवघड आहे, त्याला जवळच्याला लांबच्याला इकडच्याला तिकडच्याला आंबट खायला चालत. आंबट खाऊन सक्का नवरा जरी आला तरी त्याला घरात घेतल्या जात नाही. आणि मग ते संतोष मातेला आणि त्या ठिकाणी तिची प्रार्थना आहे कशासाठी? संसार सुखी होण्यासाठी 16 आणि त्या ठिकाणी शुक्रवार तिचे केल्या जातात. आणि मग तिला प्रार्थना केल्या जाते, हरी मदत करो संतोषी माता, मदत करो संतोषी माता, मदत करो संतोषी माता, मदत करो संतोषी माता. जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय
राहत नाही तर शनिवार येतो आणि मग शनिवार आल्यानंतर कुणाची आहे का नाही, शक्तीची गरज सर्वांनाच आहे. आणि मग शक्ती मागण्यासाठी कुठे जावं लागतं म्हणाले, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जावं लागतं. माझ्या तुकोबारायांनी हनुमंतरायांना काय मागितलं महाराज, काय भक्तीच्या तया वाटा मज दावाव्या सुबटा. आणि म्हणून तुकोबाराया हनुमंतरायांना भक्ती मागतात, पण तुमच्या माझ्यासारखे शक्ती मागतात नाही का. कितीतरी असे ब्रह्मचारी आहेत की हनुमंताला आहे का नाही नवस करतात. बाबा कशासाठी नाही म्हणाले, माझे दोनाचे चार होऊ दे ना एकदा, आहे की नाही. आता त्यांनीच केले नाही तर तुम्हाला कधी पावणार आहेत ते, आहे की नाही. आणि म्हणून शनिवार आला की हनुमंत आणि रविवार आला की मग रविवारावर प्रेम करणारे, तुम्हाला सांगू का, तुमचे 3 वर्षाच्या लेकरापासून तर अगदी 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत रविवारावर प्रेम करतात. कशासाठी रविवार आवडतो लोकांना, याची चांगली व्यवस्था आहे ना तिथे. खाणाऱ्याला आवडतो, पिणाऱ्याला आवडतो, लेकरांना सुट्टी असते म्हणून रविवार आवडतो. पण आमच्या संस्कृतीमध्ये रविवार एका देवाला बहाल केलाय. कुण्या सध्या चालू आहे ते आता काय आहे अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा, मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. अहो माझ्या सोमाया प्रेम नगरावारी, अहो माझ्या सोमाया प्रेम नगरावारी, माझ्या सोमाया प्रेम नगरावारी, माझ्या सोमाया प्रेम नगरावारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा, मल्हारीची वारी मल्हारीची वारी हा टाळ्या वाजल्या पाहिजे बरं. एका शायराने फार सुंदर म्हटलंय, कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. त्याला जर तुम्ही कबरमध्ये जरी आणि त्या ठिकाणी काढून पाहिलं ना तर त्याला वाटतं माझ्यासाठी कुणीतरी टाळी वाजवेल, माझ्यासाठी कुणीतरी टाळी वाजवेल. कायम टाळीचा त्याला आणि त्या ठिकाणी इंतजार असतो. म्हणून कुणाची आपल्याला कुणाच्या गुणाची कदर करायची असेल, कुणाच्या आणि तुमच्या एका टाळीमुळे यांच्या कलेचा विकास होतो, कला वृद्धिंगत होत जाते. म्हणून कुणाचंही कौतुक करत असताना भरभरून टाळ्या वाजल्या पाहिजे. असो म्हणून रविवार आला की त्या ठिकाणी मल्हारीची वारी हे का नाही खंडोबारायाला. आता सोमवारच्या दिवशी चतुर्थी आली की मी तुम्हाला विचारते, तुम्ही काय करता? सोमवारच्या दिवशी चतुर्थी आली, तुम्ही चतुर्थी धरत नाहीत का? काय करता मग? नाही म्हणाले मग गणपतीची पूजा करतो. काय आहे मग बापाच्या ठिकाणी कुणाची पूजा आहे? अशी जर भक्ती असेल तर देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही जर आणि त्या ठिकाणी माझ्या माऊलीने आशा भक्तीला वेशा भक्ती असं नाव दिलंय. ग्राम सुवासिन ज्ञानेश्वरी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिला ग्राम सुवासिन असं म्हटलंय. ग्राम सुवासिन कुणाला म्हणतात? गावामध्ये जिचा नवरा कधीच मेला नाही, तिला रोज नवा नवरा आहे, तिचा नवरा मरायचंच काम नाही, तिला ग्राम सुवासिन माऊलीच्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे. अशी जर आमची भक्ती असेल तर आम्हाला कधीच सुखापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि म्हणून सुखापर्यंत जर पोहोचायचं असेल तर देव आपला करावा हा आग्रह तुकोबारायांनी दिला. विठ्ठल 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 पण आम्ही त्या ठिकाणी देव आपलासा
करण्याच्या ऐवजी संसार आपलासा करायला गेलोय. प्रत्येकाला वाटतंय की मला संसारामध्ये सुख मिळवायचंय, संसारामध्ये सुख माहिती येणकेन प्रकारे कोणत्याही प्रकाराला कोणत्याही स्तराला माणसं जायला तयार आहे. त्याला कारणच आहे फक्त सुखी व्हायचं आहे. पण संसाराने आतापर्यंत कुणाला सुखी होऊ दिलं नाही. कबीरजी फार सुंदर म्हणतात, हरी जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी, दुख के कारण शूक देव ने उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. कबीरजी तर पुढे फार सुंदर सांगतात, सच कहू सब जग दुखिया, सुखिया कोई नहीं रे. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, जिसने सृष्टि रचाई रे. जो देखे सो दुखिया बाबा. आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा आणि त्या ठिकाणी पुढचा वर्ग सुखी आहे. गरिबाला वाटतं श्रीमंत सुखी असेल, श्रीमंताला वाटतं अब्जाधीश सुखी असेल. पण खरं जर पाहायला लागलं तर सुखी कुणीच नाही. माझ्याजवळ जोपर्यंत 10 रुपये नाही तोपर्यंत मला कुणाच्या हातात 10 रुपये दिसले असं वाटतंय की ते 10 रुपये माझ्याकडे आले तर मला सुख मिळेल. माझ्याजवळ 10 रुपये आले, दुसऱ्याच्या हातामध्ये 100ची नोट दिसली, माझं 10 रुपयाचं सुख कुठल्या कुठं पळून गेलं. मला वाटलं माझ्याकडे जर 100 रुपये असतील तर माझ्यासारखा सुखी दुसरं कोणी नाही. माझ्याकडे 100 रुपये आले, दुसऱ्याच्या हातामध्ये गड्डी बघितली, माझ्या 100 रुपयाचं सुख कुठल्या कुठं निघून गेलं. येण्याप्रमाणे तुम्ही जर पाहायला गेलं तर प्रत्येक आणि त्या ठिकाणी स्तर आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा वरची वरिष्ठ मंडळी सुखी असेल, त्यांना वाटतं त्यांच्यापेक्षा वरिष्ठ मंडळी सुखी असेल. आपल्याला वाटतं संत सुखी असतील, संतांच्या पेक्षा देव सुखी असतील. पण संत सुखी आहेतच, परंतु संतांना दुःख कोणतं. जरी झाला संन्यासी माध्यानी तोंडवासी, महाराज म्हणतात त्याला सुद्धा पापी पेट का सवाल आहे. जर आणि त्या ठिकाणी साधू आहे, संन्यास घेतलाय, गृहदाराचा त्याग केलेला आहे, तुमच्या दारामध्ये यायचं भिक्षा मागायची, परंतु सगळं गाव एका वर्णाचं आहे, सर्व गाव एका आडनावाचं आहे आणि तिथे कर्मधर्म संयोगाने मयत झाली. आता तुमच्या दारामध्ये आल्यानंतर ओम भवती भिक्षांदेही म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना भिक्षा घालणार आहात, त्यांची क्षुधा निवृत्ती होणार आहे. परंतु झालं असं की तुम्हाला सुतक पडल्यामुळे तुम्हाला भिक्षा घालता येत नाही. आता महाराजांना आनंदच झाला असेल ना. नाही 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 म्हणाले. म्हणून महाराज म्हणतात जरी झाला संन्याशी तरी 12 वाजले की त्याला जांभे यायला सुरुवात होते, पोटामध्ये कावळे ओरडायला सुरुवात होते. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आणि त्या ठिकाणी उत्तम योनीमध्ये देव आहेत ते सुखी असतील. पण इथे महाराज म्हणाले ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. त्यांना सुद्धा दुःख आहे, पदच्युत होण्याची भीती त्यांना सुद्धा आहे. मग असा सुखी कोणीच नाही. सुखी कोण आहे म्हणून सुखी फक्त संत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला हे जे दिसणारं माईक पदार्थ आहे, दृष्टीपथाला येणारे ह्या सर्व माईक गोष्टीने फक्त दुःख दुःख आणि दुःख तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर तुम्हाला वेड्यागत त्याचं भजन करावं लागेल. अभंगाच्या रती माईके विनाशकारी आपुली आहे अविनाशकारी आपुली आहे अविनाशकारी आपुली आहे अविनाशकारी आपुली आहे अविनाशकारी
देव आपला करायचा असेल तर मनाला त्याचं पिसं लागलं पाहिजे. कारण देव जर आपला झाला तर बाकी कोणतीच सुख मागं राहत नाही. देव सुखाचा सागर आहे. त्याच्यासाठी आठ एवढीच आहे, त्याचं भजन इतकं झालं पाहिजे. आठवण गेले भावा भाव, इथपर्यंत ते भजन झालं पाहिजे. देवाचं पिसं लागलं गोपिकांना. गोपिका कुठे हिमालयात गेल्या नाही. गोपिकांनी कोणता वेदाचा अभ्यास केला नाही. गोपिकांनी कोणती व्रत वैकल्य केले नाही. परंतु रात्रंदिवस एवढा भगवंताचा ध्यास लागला, एवढा भगवंताचा ध्यास लागला की त्यांना आपल्या कर्मामध्ये सुद्धा त्याची अनुभूती व्हायला लागली. हे का नाही? कुणी एक गोपी जर आणि त्या ठिकाणी दही दूध विकायला जाते तर गोविंद घ्या गोपाल घ्या म्हणते. हे का नाही? एवढं मनाला पीस लागलं. एका गोपीचा भरेल संसार एका, आणि त्या ठिकाणी एकीनं तिला म्हटलं, का ग बाई एवढा भरलेला संसार आहे तुझा आणि तुला वेड्यागत आणि त्या ठिकाणी त्या कृष्णाचं आणि नित्य चिंतन करत राहते, गोविंद घ्या गोपाल घ्या, गोविंद घ्या गोपाल घ्या. सगळे लोक हसतायत ना तुला. ती म्हणते काय सांगावं, त्याचा स्वभावच तसा आहे. तो पहिली गोष्ट कुणाला आपलं करत नाही. एकदा आपलं केलं तर त्याला मागे शिल्लक राहू देत नाही. म्हणाले त्याने मला एवढं वेडं केलं, एवढं वेडं केलं की माझं आता संसारामध्ये चित्त लागत. मी त्याच्या प्रेमामध्ये एवढी वेडी झाले की मला आता कशातच माझं चित्त लागत नाही. आणि एक मराठी गवळण फार सुंदर म्हणते, हरी झाले वेडी मी देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, नाही रे चित्त संसारी लागत नाही, नाही रे चित्त संसारी लागत नाही. अरे आता या संसारामध्ये चित्तच राहिलं नाही. हरिने माझे हरिने माझे
माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. त्याने माझ्या चित्ताचं हरण करून घेतलं, आता मला घरी कसं जावं याची चिंता पडली. लोक काय म्हणतील या गोष्टीची मला आणि त्या ठिकाणी चांगली जाणीव आहे की लोक कधीच मला त्या ठिकाणी स्वीकारणार नाहीत. पण आता मात्र मी माझी उरली नाही. बैसले शेजारी गोविंदाच्या, आता मात्र मला परत येता येत नाही. हे पिसे पण भक्तीमध्ये असावं लागतं. देव सहजासहजी आपला होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आणि त्या ठिकाणी भक्तीची आणि त्या ठिकाणी परिसीमा गाठावी लागते, तदनंतर देव आपला होतो. देव एवढा जर सहजासहजी आपला झाला असता, नाही का, आम्ही सगळेच जण भक्ती करतो, सगळ्याच्याच घरी देवानी काम केलं असतं, पण आमच्या भक्तीमध्ये तेवढी आणि त्या ठिकाणी ताकद नाही, तेवढं सामर्थ्य नाही, नव्हे आमची भक्ती एवढी परिपक्व झाली नाही. आम्ही सर्व त्या ठिकाणी भक्त म्हणून घेतो, पण अजून भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये स्थिरावली नाही. जर भक्ती अंतःकरणामध्ये स्थिरावली तर देव मात्र तो आहे. देव एवढा दयाळू, एवढा कृपाळू, एवढा कणवाळू आहे. देव कधी तुमचं वय पाहत नाही, देव तुमचं जात पाहत नाही, देव तुमची गरीब श्रीमंती पाहत नाही. देवाने जर वय पाहिलं असतं तर 5 वर्षाच्या ध्रुवाला कधीच देव भेटला नसता. देवाने स्त्री पुरुष हा भेद जर जाणला असता तर कधीच शबरीच्या आणि आश्रमामध्ये देव गेला नसता. देवाने गरीब श्रीमंती जर पाहिली असती तर कधीच आणि त्या ठिकाणी विदुरजीच्या कन्या भक्षण करायला देव गेला नसता. देवाजवळ गरिबी श्रीमंती स्त्री पुरुष हा कोणताच भेद नाही, लहान मोठा, फक्त त्याला गरज आहे. तुका म्हणे येते भावाची, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देवा कारणे भाव तस्मात देणे न लगे फारसे वित्त. किंवा तुका म्हणे एक भावाची कारण. इथे फक्त आणि त्या ठिकाणी शुद्ध भावाची गरज आहे देवाला. देव आपला करायचा असेल तर त्यासाठी अंतःकरणामध्ये शुद्ध भावाची गरज आहे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळात याला, हाती दुष्काळात याला, हाती दुष्काळात याला. प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळात याला, हाती दुष्काळात याला, हाती दुष्काळात याला, हाती दुष्काळात याला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हे थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ. जसा जीवाला प्रेमाची भूक आहे तशी देवाला सुद्धा प्रेमाची भूक आहे.
म्हणून देवाचं प्रेम प्राप्त केल्यानंतर तुकोबा राया म्हणतात की बाबा एकदा का देव आपला झाला, त्याचं प्रेम आपल्याला प्राप्त झालं की पुन्हा पुन्हा मरावं लागणार नाही. कीर्ती रूपाने कायम तुम्ही यावश्चंद्र दिवा करो, तुम्ही या भूतलावर राहाल. अभंगाच्या शेवटच्या चरणात एक मरणेची सारे तुका म्हणे मरणेची सारे तुका म्हणे मरणेची सारे तुका म्हणे
उत्तम जीव रे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे रति मागे मागे रति मागे तुकोबाराया म्हणतात, कीर्ती रूपाने जर तुम्हाला मागे राहायचं असेल तर तसं कर्तव्य तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आला आहात ना, माणुसकीचे सर्व मूल्य आपल्याला जपता आले पाहिजेत. आज आपण पाहिलं, ज्या राष्ट्राला महा हे नाव लागलंय तो आमचा महाराष्ट्र कोणत्या स्तराला चालला आहे. आज माणसं कोणत्या स्तराला चाललीत, माणसांना माणसं म्हणावंच का हा मोठा प्रश्न आहे ना. 3-3 वर्षाच्या लेकरावरती पाशवी बलात्कार करणारी पिढी आज जर निर्माण होत असेल तर खरंच आम्ही महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे आहोत का? ज्ञानोबा तुकोबारायचे म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत का? छत्रपतीचा आणि त्या ठिकाणी जय घोष करण्याच्या लायकीचे आहोत का? आम्ही जयंती साजरी करण्याच्या लायकीचे आहोत का? ज्या छत्रपतीच्या राज्यामध्ये कुणी वाकडी नजर जर केली ती त्याचा चौरंग केला जायचा, त्या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या म्हातारी बाई पाहिल्या जात नाही, तरुण पाहिल्या जात नाही, लहान लेकरू पाहिल्या जात नाही. कुठे चाललो आम्ही? कुठे आहेत आमचे संस्कार? आम्हाला खरंच कळले का ज्ञानोबा तुकोबाराया? खरंच कळला का आमचा धर्म? आम्हाला खरंच कळला का आमची संस्कृती? आम्हाला खरंच कळली का? याची आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे की आपण खरंच माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत का? माणसांची जी मूल्य सांगितली आहेत ते आमच्यामध्ये आहेत का? हे आता प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. याच्याकरिता आणि म्हणून अशा कार्यक्रमाची, कथाची, कीर्तनाची गरज आहे की जिथे माणसांना संस्कार संपन्न करता येतं, विचार संपन्न करता येतं, आचार संपन्न करता येते. इथे दशा आणि दिशा दोनही बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ फक्त या व्यासपीठाची आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राने कीर्तन परंपरेवर विशेष आणि विशेष प्रेम केलेलं आहे. आजच ही परंपरा आहे असं नाही. 12व्या शतकामध्ये माझ्या नामदेवानी पुनर्उजळणी या परंपरेची केलेली आहे. ही परंपरा तशी अनादी अनंत आहे. नारदापासून सुरू झाली ही परंपरा, ती आज तुमच्या माझ्यापर्यंत येऊन पोचली. केवळ जनाचं कल्याण व्हावं, तुमचं माझं कल्याण व्हावं याकरिताच साधू संतांनी आपल्या जीवाची आणि त्या ठिकाणी पूर्ण आहुती दिली. तरी सुद्धा समाजावर त्याचा काही परिणाम व्हायला तयार नाही. आणि म्हणून संतांच्या विचाराची कास धरा, जीवनामध्ये संतांचे विचार आणि आपलेसे करा. संतांचे विचार आपलेसे केले की तुम्हाला सुख त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. जोपर्यंत संतांचे विचार आमच्या जीवनामध्ये येणार नाही ना, तोपर्यंत आमचं माणूस पण पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून संतांचे आणि त्या ठिकाणी विचाराची तुम्हाला मला गरज आहे.
इथे तुकोबाराया म्हणतात तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर तुम्हाला देव आपलासा केला पाहिजे. तुम्ही संसाराला आणि त्या ठिकाणी आपलंसं करताना हे सर्व माईक आहे, याच्यापासून तुम्हाला दुःख होणार आहे. मग त्याच्यासाठी देव आपला करायचा म्हणजे काय करावं लागेल म्हणाले, त्याचं भजन करावं लागेल. कसं करावं लागेल? आणि त्या ठिकाणी मनाला पिसं लागल्यासारखं त्याचं भजन करावं लागेल. मग तो काय करतो म्हणाले, तो अविनाश करी आपुली ऐसे. ज्ञानोबा तुकोबाराया यावश्चंद्र दिवाकरो राहणार आहेत. नाही, जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाराया आहे तोपर्यंत चंद्र सूर्याला राहणेच आहे. अविनाश करी आपुली ऐसे, अविनाश केलं ज्ञानोबा तुकोबारायाने. आणि म्हणून हे मरण आणि एकदाच मरायचंय, पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम यह संसारे खलु दुस्तारे पाव मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून हे जर संपवायचं असेल तर माणसाला त्या ठिकाणी देव आपला केला पाहिजे. हा सुंदर आणि त्या ठिकाणी तुकोबाराने संदेश तुम्हाला मला सुखाचं साधन सांगितलंय. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करण्याची